अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरणाचं पारंपरिक जलपूजन आज सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडलं। अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच देवठाण ग्रामस्थांच्या सहभागातून हा धार्मिक सोहळा संपन्न झाला। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे धरण परिसरामध्ये आगमन होताच ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढली। त्यानंतर आढळा धरण परिसरामध्ये विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। जलपूजनानंतर आमदार लहामटे आणि उपस्थित मान्यवरांनी आढळा मातेची आरती केली। यावेळी आढळा मातेला साडी चोळी अर्पण करून समृद्धी, चांगला पाऊस आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर किरण लहामटे म्हणाले, मी आमदार झाल्यापासून आढळा धरण सातत्याने भरत आलंय, त्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदात असून यंदा कमी कालावधीमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा विक्रम झालाय। धरण भरल्यामुळे शेतीला मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात सुद्धा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। या जलपूजन सोहळ्यासाठी शरद चौधरी, बाजीराव बोंबले, सुधीर शेळके, जालिंदर बोडके, प्रथमेश सहाणे, ईश्वर वाघचौरे, डॉक्टर अविनाश कानवडे, शिवाजी पाटोळे, सुरेश नवले, डॉक्टर मोरे, अनिल कोपळकर, अंकुश वैद्य, दीपक पथवे, पराग वाडगे, देवठाणचे सरपंच प्रशांत बंदावणे, विठ्ठल शेटे, भानुदास तिकांडे तसेच सचिन दराडे, सुभाष काकड, संतोष काळे, मुरली पथवे तसेच प्रकाश शेकक, परशुराम शेळके, खेमा पथवे, भास्कर बोडके, ललबा गायकवाड, माऊली शेळके, काळबा मेंगाळ, राम सहाणे, मुरलीधर शेळके, कैलास पुंडे, दशरथ उगले, सुहास कर्डिले, काळे गुरुजी, महेश शेळके यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आढळा धरण यंदा विक्रमी वेगानं पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे देवठाण परिसरामध्ये आनंदाचं वातावरण असून जलपूजनाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी जलसंपदेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जलसंवर्धनाचा संदेश दिलाय। नमस्कार। आज आढळा खोऱ्याच्या दृष्टीनं आनंदाचा दिवस आहे। 4-5 दिवसापूर्वी हे आढळा धरण भरलं आणि त्याआधी सांगवी पाडोशी धरणाचा जलपूजन सोहळा संपन्न झाला होता आणि आजही आढळा धरणाचा जलपूजन सोहळा आढळा परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात संपन्न केलाय। त्याचं कारणही तसंच आहे की हे आढळा नदी आणि आढळा धरण म्हणजे ह्या भागाची एक जीवनदायिनी आहे। जर हे धरण भरलं नाही तर पाण्याची टंचाई निर्माण होते। माझं मी भाग्य समजतो की जेवढ्या काळापासून मी आमदार झालो आतापर्यंत हे धरण कायम भरलं। उलट 30 ते 40% पाणी सोसायटी या धरणामध्ये शिल्लक राहिलं दरवर्षी। मुळा खोऱ्यातील धरणं असतील, आढळा खोऱ्यातील धरणं असतील आणि प्रवरा पट्ट्यातील जी धरणं आहेत ही सगळी दरवर्षी भरतायत। वरुण राजाची कृपा आहे। खरं तर मध्ये खूप अतिवृष्टी झाली वरच्या भागामध्ये, दरडी काही ठिकाणी कोसळल्या, झाडं पडली, रस्ते बंद झाले होते, पण प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं हे सगळं आपण सुरळीत केलं। नशिबानं कुठल्याही प्रकारची मनुष्य जीवनहानी झाली नाही। काही प्राणी मात्र काही शेळ्या, म्हशी असा काही आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांना ह्या जनावरं गमवून त्या आपत्तीचा सामना करावा लागला। पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा आज पाहतोय गुजरात तिकडं जेवढा पावसानं हाहाकार माजवलाय तर निसर्गाची कृपा राहिली। अकोले तालुक्यावर मात्र तसं काही संकट आलं नाही। त्यामुळं परमेश्वराचं आणि निसर्ग देवतेचं मनापासून आम्ही ऋणी आहोत। दरवर्षी हे धरण जसं भरतंय तसं कायम ही धरणं भरली पाहिजे। मग आंबीत असेल, मुळा खोऱ्यातलं पिंपळगाव खांड असेल, प्रवरेतलं भंडारदरा असेल, निळवंड असेल किंवा आढळेतलं सांगवी पाडोशी असेल आणि आढळा धरण असेल, ही धरणं कायम भरली पाहिजे। ही धरणं भरली तर ह्या मुळा खोऱ्यात, आढळा खोऱ्यात आणि प्रवरा खोऱ्यात आनंद राहणार आहे, मायबाप जनता सुखी राहणार आहे, समृद्ध राहणार आहे। तर निसर्गाची अशीच कृपा असावी। आज खरोखर सगळे कार्यकर्त्यांची मी मुद्दामच्याला नावं घेत नाही, कारण सगळे तोलामोलाचे कार्यकर्ते, मायबाप जनता या खोऱ्यातून उपस्थित आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आढळा धरणाचा जलपूजन सोहळा झाला। धरण निर्माण झाल्यापासून 2019च्या आधी फक्त 15 ते 16 वेळा हे धरण भरलं होतं, पण ह्या 5-7 वर्षामध्ये मात्र दरवर्षी धरण भरते। हा आमच्यासाठी मोठा आनंद आहे। जलसंपदा विभाग आहे
त्यांचंही पाण्याचं नियोजन खूप चांगलं असतं. त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो आणि परत एकदा मीडिया सर्व उपस्थितांचं मनापासून आभार मानतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.